पाहणी केल्यावर तुम्हाला काय वाटलं? अरे मोबाईल घ्या ना खाली. आम्हाला घे, आम्हाला घे तू. अरे हा मोबाईल अरे मोबाईल खाली घ्या. रोल सर रोल. तुम्ही बघितल्यानंतर एक तर धावपट्टी जी आहे विमानाची ती चांगल्यापैकी जी आहे मोठी आहे, लांब सुद्धा आहे, पण ती धावपट्टी राहिली एकीकडे आणि जवळजवळ मला वाटतं धावपट्टीच्या खाली 20-25 फुटापेक्षा खाली ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ताबडतोब तिथे ते स्फोट झालेले आहे आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत तर माणसांचे काय झालं असेल कल्पना सुद्धा करता येत नाही. आणि मला तरी स्वतः असं वाटतं, पण लोक सगळे सांगतात, कारण इथे अगोदर लोक आलेले होते ना काही स्वागतासाठी, ते म्हणतात की अगोदर बघून गेला ते एक चक्कर मारतात, एअर स्ट्रिपवर काय आहे का वगैरे काय बघतात, पण त्याच्यानंतर तो तिकडे गेला. म्हणजे आश्चर्य आहे की असं कसं काय गेला, मला असं मोठं आश्चर्य वाटतं. परंतु एकूण जे आहे दुर्दैव म्हणायचं, आता याची चौकशी होईल, पण चौकशी काय सापडणार, कोणच आता जे 5-6 लोक जे होते काय कोणच नाही ना, काय नक्की झालं. मनात घोटाळा असावा म्हणावं, विमानचा